ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्मवरून येऊन थांबली. सुरेश महिमाचा आशीर्वाद घेत असताना म्हणाला की वहिनी, पहिल्यांदाच तुम्ही सासर सोडून दूर चालला आहात, त्यामुळे तुमची आणि दोन्ही मुलांची काळजी घ्या. हा म्हणून महिमाने तिच्या पदराने तिचे डोळे पुसले आणि ती आणि मुले ट्रेनमध्ये जाऊन बसली. ट्रेन तिच्या मार्गाकडे जाऊ लागली, परंतु महिमाचं मन मात्र भूतकाळात घुटमळत होतं. 18 वर्षानंतर ती माहेरी चालली होती. ती विचार करते की माहीत नाही आई कशी असेल, माझ्या 2 बहिणी कसे असतील, त्यांचे लग्न झाले आहे का नाही, आता ते मला ओळखतील का नाही, असे अनेक प्रश्न महिमाला पडले होते. या 17 वर्षात मी किती सोसलं आहे हे माझे मलाच माहीत आहे. महिमाने एक मोठा श्वास घेतला आणि मागच्या सीटवर तिने डोके ठेवले. महिमाचं 12वी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिचं धूमधडाक्यात लग्न जय सोबत लावून दिलं. जयचा मामा आणि महिमाचे वडील दोघे चांगले मित्र होते. जयच्या मामानेच हे लग्न जमवले होते. त्याचे मामा जयची प्रशंसा करणे कधीच सोडत नव्हते. ते म्हणत होते की माझा भाचा खूप हुशार आणि मेहनती आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून महिमाच्या वडिलांना खूप गर्व वाटत होता. लग्न झाल्यावर महिमा तिच्या सासरी लक्ष्मीच्या पावलांनी आली आणि 2 दिवस राहिलेले रीतिरिवाज करण्यात गेले आणि पूजा झाल्यानंतर जय आणि महिमाला त्यांचा संसार सुरू करण्याची परमिशन मिळाली. जयची खोली मस्तपैकी फुलांनी सजवली होती आणि महिमा पण नटून थटून खोलीमध्ये त्याची वाट पाहत बसली होती. जयने महिमाकडे पाहिला आणि तो गालातल्या गालात हसला आणि म्हणाला की तू खूप सुंदर दिसत आहेस. मी तुझ्याकडून अपेक्षा करतो की जशी तू सुंदर आहेस तसं तू हे घर पण सुंदर ठेवशील. तू प्रत्येकाचा मान ठेवशील, सगळ्यांना इज्जत देशील, हीच अपेक्षा मी तुझ्याकडून करत आहे. आणि जय तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागला. त्याचा स्पर्श झाल्यावर महिमाने डोळे बंद केले. तिला खूप गोड भावना येऊ लागल्या. त्यानंतर ती त्याला म्हणाली की मी माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. मी कधीच तुम्हाला त्रास देणार नाही, एक पण चूक माझ्याकडून घडून देणार नाही. असं म्हणल्यावर नंतर जय खुश झाला आणि तो तिच्याजवळ जाऊ लागला. महिमाने लाजून तोंड फिरवले आणि त्याच्यासमोर आता महिमाची पाठ दिसू लागली. त्याने निहाळून तिच्या पाठीकडे पाहिलं तर त्याला तिच्या ब्लाऊजच्या पाठीमागच्या बाजूस एक पांढरा असा डाग दिसला. तो डाग पाहून जय अवाक झाला. तो लगेचच तिला म्हणाला की हा तुझ्या पाठीवरचा डाग तुला केव्हापासून आहे? अचानक विचारलेल्या प्रश्नामुळे ती घाबरली आणि म्हणाली की ते जय रागात म्हणाला की सांग लवकर, हा डाग तुझ्या चेहऱ्यावर केव्हापासून आहे? महिमा घाबरून म्हणाली की मी जेव्हा 6 वर्षाची होती तेव्हापासून हा डाग माझ्या पाठीवर आणि पोटावर आणि मांडीवर पण छोटासा आहे. माझ्या आई वडिलांनी यासाठी खूप इलाज केला, परंतु काहीच फरक पडला नाही. जय म्हणाला, अरे देवा, तुम्ही एवढा मोठा छळ माझ्यासोबत कसा करू शकता? जय एकदम दंग झाला होता. त्याची हालत खूप खराब झाली होती. त्याचं हे रूप पाहून महिमा पण खूप घाबरली होती. महिमा घाबरून म्हणाली, पण तुम्हाला काय झालं आहे? तुमच्या मामाला तर याबाबतीत सगळं माहीत आहे. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की तुम्हाला जर मंजूर असेल तरच हे लग्न होईल आणि मामांनी आम्हाला आश्वासन दिले होते की या डागाबद्दल तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला काहीच प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही दंग का झाला आहात? बोलता बोलता महिमाचा कंठ दाटला आणि ती रडू लागली. जय रागाने म्हणाला की काय म्हणालीस? मामाला या बाबतीत माहित आहे? तू काय अप्सरा लागून गेली का? एवढा मोठा डाग असून सुद्धा मी तुझ्यासोबत लग्न करेल. तुझा बाप माझ्यासोबत स्पष्ट का बोलला नाही? तुझ्या बापाने मला सगळं काही खरं खरं का सांगितलं नाही? मुद्दा माझ्यापासून या सर्व गोष्टी लपवून तुम्ही ठेवल्या आहेत. जय खूप रागराग करू लागला. त्याच्या आवाजाने आता पूर्ण घराला समजलं की घरात काय घडलं आहे. एवढ्या दिवसापासून महिमा सगळ्यांना सुंदर दिसत होती, पण आज सगळे तिच्याकडे असे पाहत होते की जणू ती एक अस्पृश्यच आहे. सगळे तिच्याकडे असे पाहत होते की जणू ती स्त्री नसून एक डायन आहे. हे बघा, असा छळ आपण सहन करू शकत नाही. हिला उद्या तिच्या माहेरी सोडून या. आपल्याला हिची काहीच गरज नाही. हिचा धोकेबाज बाप हिला खुशाल सांभाळेल. महिमाची सासू रागात महिमाकडे पाहत म्हणाली. सासरे रागाने महिमाच्या सासूला म्हणाले की तिच्यावर का रागाला जात आहेस? तुझ्या भावाला याबाबतीत जाब विचार की
त्याने एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून का लपवून ठेवली? जयच्या आईने लगेचच त्यांच्या भावाला फोन लावला. जयचा मामा निर्लज्जपणे म्हणाला, दाजी, जे माझे टेंडर थांबवले होते, सगळ्यांसमोर माझा अपमान केला होता आणि एवढेच नाही तर त्यांनी सगळ्यांसमोर माझ्या थोबडीत मारली होती आणि त्याचंच उत्तर मी आज तुम्हा सगळ्यांना दिलं आहे. आणि असं म्हणून जयचा मामा हसू लागला. जयची आई हे सगळं पाहून थक्क झाली. त्यांना विश्वासच बसत नव्हता. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या की जय, उद्याच हिला माहेरी सोडून ये. आपल्याला अशी रोगीट सून नाही पाहिजे. जय शांतपणाने म्हणाला, नाही आई, ही आता माहेरी जाणार नाही. दुसऱ्याच्या चुकीसाठी मी हिला शिक्षा देऊ शकत नाही. आता महिमा माझी बायको आहे, त्यामुळे तिला याच घरात राहावे लागणार. आता तिला या घरात पूर्ण सन्मान मिळणार आहे आणि हो, शिक्षा पण मिळणार आहे. हिच्या वडिलांना आणि मामाला पण चांगली शिक्षा मिळणार आहे. आजपासून मी आपल्या मामासोबत आणि हिच्या बापासोबत कसला संबंध ठेवणार नाही. तिच्या बापाची ही शिक्षा आहे की ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते आपल्या मुलीचा चेहरा पाहणार नाहीत. मी जिवंत आहे तोपर्यंत ही कधीच माहेरी जाणार नाही आणि कधीच तिच्या माहेरवरून कोणीच इकडे येणार नाही. जय रागात बोलत राहिला आणि त्याचं बोलणं ऐकून इकडे महिमा दंग झाली. ती विचार करते की मला किती मोठी शिक्षा भेटली आहे. जोपर्यंत नवरा जिवंत आहे तोपर्यंत मी माहेरी जायचं नाही आणि माहेरचं पण कोणी येणार नाहीत. हा विचार करून तिला चक्कर येऊ लागली. ज्या घरी 18 वर्ष घालवले त्या घरातील आठवणी सहजासहजी मी कसं विसरू शकते. माझ्या भावासोबत बहिणीसोबत कधीच बोलायचं नाही आणि त्यांना बघायचं पण नाही. आई वडिलांना सुद्धा पाहायचं नाही. याच्यापेक्षा जास्त मोठी शिक्षा काय असू शकते? विचार करत करत तिला चक्कर आली आणि ती खाली पडली. काही दिवस महिमाचे टेन्शन मध्येच गेले. हळूहळू महिमा सगळ्यांच्या मर्जीप्रमाणे त्या घरात राहू लागली. समय, वेळ मोठ्या मोठ्या जखमांना भरून काढते असे दिवस जात होते. महिमाने तिच्या गोड स्वभावामुळे तिच्या सासरच्यांना आपल्याकडे वळवून घेतलं होतं. सगळे तिची प्रशंसा करत होते. नाईलाजाने जयने पण तिचा तो डाग अनेक मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवला, परंतु डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की याच्यावर कोणताच इलाज नाही. पण हा डाग अजून मोठा होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. जयने आणि महिमाने आता सगळं देवाच्या भरोश्यावर सोडलं होतं. डॉक्टरांनुसार तिचा इलाज सुरू केला. त्या घरातील सर्व सुख सुविधा मिळत होत्या. तिला आवडीनुसार कपडे, खाणे पिणे, राहणे, सगळीकडे हिंडणे फिरणे, परंतु फक्त हेच असल्यावर आयुष्य असतं असं काही नाही. जोपर्यंत नवरा समजूतदारपणा दाखवत नाही तोपर्यंत हे सगळं व्यर्थ असते. जयचं असं तुटक बोलणं आणि वागणं पाहून तिच्या मनात खूप वादळ निर्माण होत असायचं आणि माहेरपासून वंचित राहिल्यामुळे तिच्या मनाला असंख्य वेदना होत असायच्या. माहेरी सगळे असून पण तिला अनाथासारखं राहावे लागत होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच जय एकदम शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी गंभीर भाव असायचे. त्याचं हसणं तर आता कोणाला दिसतच नव्हतं. तो वारंवार कामात गुंतलेला होता. जय नेहमी महिमाची उपेक्षा करत होता. महिमा बिचारी त्याचे कडवट विष आनंदाने प्राशन करत होते. रात्रीच्या वेळी नवऱ्याच्या आलिंगनाने तिला ते क्षण तेवढे सुखदायक वाटत होते, पण तिच्या मनाचा विचार करणारं कोणी सुद्धा नव्हते. तिच्या मनात काय सुरू आहे, तिला काय हवे आहे याबाबतीत कोणीच तिला विचारत नव्हते. माहेरी तिला न सांगता सगळ्या गोष्टी मिळत होत्या, परंतु इथे सगळं असून पण माहेराशिवाय सगळं अपूर्ण होतं. तिच्या मनातलं सुख दुःख सांगण्यासाठी तिच्यापाशी आपलं असं कोणीच नव्हतं. आलेल्या परिस्थितीला महिमा तोंड देत होती. स्त्री जन्माची कहाणी काही वेगळी असते. प्रत्येक ठिकाणी तिला तडजोड करावी लागते. जय तिच्यावर प्रेम पण कर्तव्य म्हणून करत होता आणि हेच गोष्ट तिला एका तलवारीप्रमाणे घाव घालत होती. जेव्हा पहिल्यांदा महिमाला मुलगी झाली तेव्हा घरात प्रचंड आनंद झाला. इकडे महिमाच्या वडिलांना वाटले की आतापर्यंत जावईबापूंचा राग निघून गेला असेल, त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावाच्या आणि बहिणीच्या हातून महिमासाठी आणि मुलीसाठी भरपूर भेटवस्तू पाठवल्या. पण जेव्हा ते दोघे दारात आले तेव्हा जयने त्यांना दारातूनच माघारी पाठवले. जेव्हा महिमाला कळाले की तिचे चुलते आणि चुलते आले आहेत तेव्हा ती खूप खुश झाली,
पण जय जसा त्यांच्याबरोबर वागला हे पाहून ती खूप रडली. तरी पण जयला तिच्यावर दया आली नाही. तो उलट तिलाच टोमणे देऊ लागला. तो म्हणाला की मी सिद्धांतवादी माणूस आहे. एकदा जे मी काही सांगितलं ते सांगितलं. जर तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर तुला माहेर पूर्णपणे विसरावे लागेल. या घटनानंतर काही दिवसांनी तिच्या वडिलांचे एक पत्र आलं. जेव्हा ते पत्र आलं तेव्हा घरी कोण नव्हतं, त्यामुळे तिने ते पत्र घेतलं. फक्त पत्र आलं आहे हे ऐकूनच तिला रडू आवरले नाही. तिला असं वाटू लागलं की तिचे बाबाच तिला भेटायला आले आहेत. तिने उत्सुकतेने ते पत्र घरामध्ये जाऊन उघडले. त्यात तिच्या वडिलांनी लिहिले होते, महिमा बाळा, आमची काळजी करू नकोस. आम्ही सगळे ठीक आहोत. तू तुझी काळजी घे. तू आनंदास असली म्हणजे आम्हाला काही काळजी नाही. तू ठीक असल्यावर आम्हाला काहीच काळजी नाही बाळा. पण कधी कधी आम्हाला तुझी फार आठवण येत असते. नेहमी डोळे तुझ्या रस्त्याच्या वाटेनेच लागलेले असतात. एक आस लागून राहते की तू मरायच्या आधी एकदा मला भेटायला येशील. पण असू दे, तू सुखात आहे ना, तर मग झालं. मग एका बापाला अजून काय पाहिजे. मी हीच प्रार्थना करतो की ईश्वरने तुला आम्हा सर्वांना विसरण्याची मदत करावी. असेच दिवस जात होते, परंतु जयमध्ये कसलाच बदल झाला नाही. प्रेम, समर्पण, सेवा आणि धैर्य या सगळ्या गोष्टीमुळे जयचं मन महिमाने जिंकलं होतं. पण जर त्याने काही तिला म्हणले तर तो जिंकून हरणार होता. त्यामुळे तो शांत झाला. माहेरच्या गोष्टीवरून एक जरी नाव काढलं तरी जय तिला नाही नाही ते बोलत असायचा. तेव्हा मनातून महिमा पूर्ण तुटून जात असायची. जयची आई त्याला सांगत असायची, हे बघ जय, जे झालं ते झालं. आपल्याला सून खूप चांगली मिळाली आहे. नवस करून पण आपल्याला अशी सून कोणत्या जन्मात भेटली नसती. आई बापाचा चेहरा पाहण्यासाठी बिचारी किती तडफडत आहे. बाळा, सगळं विसरून जा आणि हिला माहेरी पाठव. ठीक आहे, हिला जायचं असेल तर जाऊ दे, पण ही जेव्हा माघारी येईल तेव्हा तिला माझं तोंड दिसणार नाही. नेहमी जय असेच उत्तर देत असायचा. एका वर्षाने अजून एकदा महिमा आई झाल्याने तिला एक मुलगा झाला तरी जयमध्ये काहीच फरक पडला नाही. महिमा पण त्याला काही समजवत नव्हती, कारण तिला कळाले होते की जयचं मन एक दगड आहे आणि दगडाला पाझर फुटणार नाही. एक दिवस तिला वडिलांच्या मृत्यूची बातमी कळाली. मृत्यूच्या वेळी पण तिला वडिलांना शेवटचं पाहता येणार नाही, यामुळे ती आतून खूप तुटली. यावेळी जयचं मन पण पिघळलं होतं, पण तो स्वतः म्हणणार नव्हता, कारण त्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचली असती. त्याला वाटत होतं की महिमाने स्वतः म्हणावं की मला माझ्या बाबाला शेवटचं बघायला जायचं आहे. पण महिमा पण त्याला काहीच म्हणाली नाही. फक्त तिने भरल्या डोळ्यांनी एकदा जयकडे पाहिलं. माहित नाही तिच्या डोळ्यामध्ये त्याला काय दिसलं. पहिल्या वेळेस कठोर मनाचा माणूस जय याचं पण मन विचलित झालं. तो त्याच्याच नजरेतून खाली पडल्यासारखा झाला होता. तो आपल्या बायकोच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नव्हता. पहिल्या वेळेसच तिच्या मनात तिच्या नवऱ्याबद्दल घृणा निर्माण झाली. पण स्त्रीला कोणत्याही परिस्थितीत मजबूत व्हावेच लागते. ती खूप दिवस शांत झाली होती. दरवेळेस तिच्या डोळ्यासमोर तिच्या वडिलांचा चेहरा येत असायचा. तिला लग्नाच्या आधीचे सर्व प्रसंग आठवत होते. कधी तिला तिचे बाबा तिच्यासाठी कपडे आणत होते, तर कधी तिचे वडील तिला शाळेमध्ये सोडवायला तिला घेऊन जात होते. कन्यादान करताना डोळ्यात आलेले पाणी, पाठवणी करताना हमसून रडणारे तिचे वडील तिला दिसत होते. तिच्या डोक्यावरून हात फिरवणारे तिचे बाबा. तिच्या मनात एक खंत निर्माण झाली होती की कदाचित मी एकदा माझ्या बाबाला डोळे भरून पाहायला पाहिजे होतं. बघता बघता महिमाच्या लग्नाला 15 वर्ष झाले. ती विचार करत होती की राम वनवासाला 14 वर्ष गेले होते, पण आता 15 वर्ष झाले आहे, तरी पण माझा वनवास कधी संपणार आहे माहित नाही. मी माझ्या माहेरच्या माणसांना कधी भेटणार आहे. महिमाची मुलगी एक 13 वर्षाची झाल्याने मुलगा 10 वर्षाचा झाला. मुलीचा चेहरा पाहिल्यावर महिमाला विचार येत होता की जर कोणत्या तरी कारणामुळे माझ्या मुलीला तिच्या सासरचे माहेरी येऊन नाही दिलं तर. असे विचार येऊन तिला भीती वाटत असायची. तिच्या डोळ्यासमोर तिचं बालपण आणि तिची आई हे दिसत होते. महिमा म्हणते की मी तर फक्त विचार करत आहे,
पण माझ्या आईने ते भोगलं आहे. तिचा नाराज चेहरा पाहून नेहमी तिचे मुले तिला विचारत असायचे की आई काय झाले आहे, पण ती काही झालं नाही म्हणून विषय टाळत असायची. काही दिवसांपासून जयची तब्येत खूपच खराब होऊ लागली होती. डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर हे कळालं की जयच्या मेंदूवर गाठ आली आहे आणि त्याचे लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल. हे सगळं ऐकून तर महिमाला खूप धक्का बसला, पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की यामध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे. कधी काय घडेल सांगू शकत नाही. या गोष्टीमुळे इकडे जय खूप अस्वस्थ झाला. एके दिवशी तो महिमापाशी आला आणि तिचा हात हातात घेत तिला म्हणाला की महिमा, या जन्मात मी फक्त एकच पाप केला आहे. कदाचित त्याच पापाची शिक्षा मला भेटली आहे. महिमा म्हणाली की पाप? कोणतं पाप? जय म्हणाला की मी तुला एवढ्या वर्ष माहेरापासून लांब ठेवलं. तुला हवा असेल तर तू आता मुलांना घेऊन तुझ्या आई भावांना भेटून ये. जय अडखळत तिला म्हणाला. महिमा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. एका आठवड्याने जयचे ऑपरेशन करण्याची तारीख आली. जयचं ऑपरेशन सक्सेस झालं, परंतु ठरलेल्या वेळेत त्याला शुद्ध आले नाही आणि बघता बघता तो त्यामध्ये मरण पावला. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण काही उपयोग नव्हता, कारण जे नीतीमध्ये लिहिलं होतं ते घडणारच होतं. जयचा मृत्यू झाल्यानंतर तिचा छोटा भाऊ त्याच्या अंतिम संस्काराच्या वेळी आला होता. जयचा 13वा झाल्यानंतर तिचा भाऊ तिला माहेरी घेऊन जाऊ लागला. तिची सासू तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली की जा सुनबाई, तुला टोकणारा थांबवणारा आता या जगात जिवंत राहिला नाही. महिमा ताई, स्टेशन आला आहे. भावाच्या आवाजाने अचानक महिमा भूतकाळातून बाहेर आली. रेल्वे स्टेशनवरच सगळे महिमाला पाहण्यासाठी उभे राहिले होते. आईला पाहिल्यानंतर महिमा आईच्या गळ्यात जाऊन पडली. आई आणि मुलीचं करुणादायक दृश्य पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. आई म्हणाली, मी कधी तुला विधवाच्या रूपात पाहेल हे कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. आई, मी पण तुला विधवाच्या रूपात पाहेन हे सुद्धा विचार केला नव्हता. आई, हे तर सत्य आहे. आपण दोघींनी आपलं दुःख भोगलं आहे आणि शिक्षा ही होती की मी जोपर्यंत सुहागण होते तोपर्यंत तुझ्यासमोर येऊ शकत नव्हती. मुलीचं बोलणं ऐकून तिची आई रडू लागली. माझं बाळ, माहित नाही कोणत्या पापाची माझ्या लेकराला शिक्षा भेटली आहे. शिक्षा? आई, शिक्षा तर आता संपली आहे. आई, मी शिक्षामुक्त झाली आहे असं म्हणून महिमा रडू लागली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.